ते सोडून दे. हे सो हॅलो गाईज, कशा तुम्ही? मी रोहन पटेल, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझा ब्लॉग चालू आहे चालत्या गाडीमध्ये आणि मी इकडे चाललो मिस्त्रीला घ्यायला. ती म्हणतो ती मला की डायरेक्ट सकाळी घ्यायला आहे, माझं दुपारी जमणार नाही, तर मी आज पूर्ण दिवसभर तिला माझ्यासोबत ठेवणार आहे. तर बघूया. पहिला जायचं आपल्याला बडनेरा, जसं की मी रोज जातो. आणि बस बघू काय काय होते आज. तिकडला मॅडम तर खूप गुस्सा झालेला आहे माझ्यावर. काल त्या मुलांनी ऐकलं नव्हतं तर मी त्यांची प्रॅक्टिसच नव्हती घेतली. तर बघूया आता पहिले तिला घ्यायला जातो. तुम्ही बघत राहा ब्लॉग. हे मिस्त्रीचं अपार्टमेंट आहे, महालक्ष्मी एम्पायर. हे फटफट लवकर ये ग. तर मी आलेलो आहे आता तिच्या घरापाशी. ती काय म्हणतं ती येते तर. आणि ऑलरेडी 9:30 झालेला. डायरेक्ट जा लागते म्हणतं तिकडं आणि पाहू काय होते तिकडं आज काय चीज होते. हाय मॉम. काय ओके, थँक्यू सो मच. हाँ हाँ नहीं नहीं डालता ना मैं. चला येतो मग मी. हा तर काहीच माझ्यासोबत खूप भयंकर शॉर्ट झाला. मी इथपर्यंत आलो आणि स्कूल बंद. आणि मॅडमला कॉल केला तर मॅम म्हणते मला की आज तो प्रोग्राम आहे. मी विसरूनच गेलो होतो की आज 10 तारीख आहे म्हणून. म्हणजे मी कन्फ्युज होतो 15 आणि 10 मध्ये की बा एक्झॅक्टली कोणती आहे. कन्फ्युज नाही, लक्ष ठेवावं लागतं. हो तर माझं लक्ष नाही राहत, मग मी काय करू शकतो आता. रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. हो आता घेतली ना. इतका रिस्पॉन्सिबल नाही आहे मी. तर बनून राहिलं थोडा. ठीक आहे, आता जातो मी सांस्कृतिक भवनवर आणि बघूया तिथे काय काय होते, त्यांचे डान्स कसे काय होते. आता तयारी पण नाही केली, चांगलं दिसतो. ठीक आहे, भेटूया काहीच. हाय. अगं माझ्या ग्रुपमधला मुलगा आहे तो. ते तर आराध्य दिसून राहिली मला. नाही पण विचार तो घाबरला. तर गाईज मला एक मुलगा दिसलेला, पण ही म्हणून राहिली की घाबरला म्हणते तो मला बघून. आता चाललो आम्ही. हा मला कोणीच नाही ओळखत ना, हिला सगळेजण ओळखते. हा आता जाऊ ना आपण बघा हिला किती जण ओळखते. तर मी चाललो, हिला घेऊन गेला फर्स्ट टाइम. तिकडं स्कूल बंद होते. मॅडम म्हणते तू आला नाही म्हणते अजून. मी म्हटलं मॅम मी तर स्कूल पाशीच आहे, पण तुम्ही कुठं. मॅम म्हटलं ओ शिट, मला तर माहीतच नाही. आणि माझा ब्लॉग चालू आहे. काय माझ्यासोबत. आणि आता मी चाललो, बघूया काय काय होते. ठीक आहे, रांगोळ्या काढणं चालू आहे गाईस. मॅडम एक हाय करून देता. हा आमच्या मॅडम आज खूप सुंदर दिसून राहिल्या. इधर क्या है सर अभी? कल का ब्लॉग देगा क्या? देखा ना, सही आहे ना. तर गाईज आता बघत राहू आपण काय काय होते इथे. तुम्ही थांबलेला माझ्यासोबत. बघा चालणं नाही होत म्हणते. मी म्हटलं तिला की बा चल बा, मॅमने म्हटलं मला तिकडे किंवा तिकडे जा, तिकडे ब्रेकफास्ट वगैरे साठी नाश्त्यासाठी काहीतरी आहे. तर मला ब्रेकफास्ट करायचं नाही, नाश्ता नाही करायचा. मी म्हटलं ॲटलीस्ट चलतच आहे तिथं बघू. माझ्याकडून चालणं. एवढी ऊन लागू राहिली तिला. मला लागेल ना, तुला थोडी लागेल. तू तर वाईट आहे तरी भाई मला काळजी वाटते म्हणून. अच्छा माझी काळजी आहे का? पाहून घ्या गाईस, अशी दोस्तीन पाहिजे म्हटलं लाईफ मध्ये एखादी तरी. आम्ही खूप किस्मत आहे. मी खुश नसीब आहे मी. नाईस. काहीतरी आहे. मी नाश्ता नव्हतं करत, पण मॅमने मला खूप फोर्स केला म्हणून करावं लागते. येत आहे सागर सरचा ऑलमोस्ट झालेला आहे. तिकडे चाय
आणि का नाश्ता आहे बॅक साईडला. रोहन हां ये फाय काय रोहन नाश्ता वगैरे करून सागर बसलो. माहिती आहे का मला कधी भेटला होता म्हटलं स्कूल टाईममध्ये. हा माझ्यापेक्षा सिनियर आहे 1-2 वर्षांनी. ये डान्स करत होता माझा भाऊ. म्हटलं ओ बापरे. त्यांच्या ग्रुपला पण लीड केलेलं होतं कोरिओग्राफी केली होती बट रोहनने मला खूप मोठा चान्स दिला होता त्या टाइमला. हो त्याबद्दल रोहन थँक्यू सो मच. धन्यवाद रे भाई. आभार आहे म्हणून आज आपण सोबत काम करत सोबत आहे. काम करायचं आहे. आणखी लय काय करायचं आपल्याला. जलपरीचा शूट करायचा आपल्याला. त्यासाठी आपल्याजवळ रेंटल कॉस्ट्युम वॉश्युम ते मी स्पॉन्सर करणार आहे रोहनला. हा स्पॉन्सरशिप आहे आपल्या भावाकडून. कोरिओग्राफी वगैरे total. सगळं काही होणार आहे. आणि खूप मजा येणार आहे ते सॉंगला. फक्त आता आम्ही काहीच बिझी आहे थोडंसं. आता हे स्कूल कॉलेजेसचे थोडेसे प्रोग्राम आहे. नाहीतर मग आम्ही डायरेक्ट गाण्यावर फोकस करणार आहे आणि काहीतरी घेऊन येणार आहे मस्त तुमच्यासाठी. बघत राहा तुम्ही. डोक्यावर राहणार आहे ते. परत कांतार आहे तुमचावाला. हाय ओवी. खूप लेट आली तू तर. बाय. बहन है इसकी. बहन है. इनको कराने के लिए रहना पड़ता क्या थोड़ा. हाँ मैं वहाँ पे रहूँगा ना मैं. हाय हाय जीविका. मस्त दिसून राहिली. या तर गाईज इकडे इव्हेंट चालू आहे आणि मी जातो आता. एक स्कूल आहे माझी 1 घंटा मला तिकडे द्यायचा आहे. तर त्यांना अर्धा तास देतो आणि मग इकडे येतो. मग परत जायचं आहे तिकडं. खूप टेन्शन आहे माझ्या मागे. तुम्ही नाही समजू शकत. भाई 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 नाईस लोकेशन. हाय हाय करा सगळ्यांनी. प्रॅक्टिस केली होती. दाखवा मग डान्स. त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे थोडीशी. आता एकदा लास्ट टाइम घेतो मी आणि नंतर नर्सरीची घेतो. त्यानंतर तिकडे जातो इव्हेंटमध्ये. हाय कर. केली होती का प्रॅक्टिस. तू प्रॅक्टिस केली होती का रे डॉक्टर. तू प्रॅक्टिस केली होती. तू प्रॅक्टिस केली होती का नाही. तू गेली होती प्रॅक्टिस घरी. तू आता करून दाखवा मला डान्स मग. ठीक आहे चला घ्या रेडी. गाणं लावू मी. हा रोड आहे तो ज्याच्या कारणानं पूर्ण अमरावती एवढी बिझी होऊन राहिली. आणि अमरावतीसाठी बघा किती मस्त काम होत आहे. काच फोडलेलं आहे. काय हे बाई तुझं काय म्हणणं आहे याच्यावर. तू एक भारताची नागरिक आहे. समाजसेवा नंतर कर. चाल बरं. पहिले आपली समाजसेवा करायची आपल्याला. हाय सुंदर दिसत आहे तुम्ही तर. हाय करो. मस्त दिख रहे आप. पहचान में भी नहीं आ रहे हो. ये देखो ना कितनी सुंदर लग रही है. कोको कोला. किधर है आपके मम्मी पापा. नहीं थी. हॅलो गाईज. माझा मित्र बारके पाटील काय म्हणते. लई दिवसानंतर भेटला व्लॉग मध्ये. परत भेटले. काय करता कॉस्ट्युमची जिंदगी आहे बाप. हा मस्त दिसला बाकी. तू मला पाहिजे असं काहीतरी. अरे यार घालून ये मस्त. आज झाला का तयारी वयारी करून. तुझ्यासाठी रेंट का तुला तसाच. हाय बुद्धा शायर. मस्त तयारी केली तुम्ही तर. हाय
कट करते माझा एक स्टुडंट ऑलरेडी खूप भेलेला आहे. तो स्टेजवर जाताना माझ्या रडून राहिला. भाई बच्चों को डांस रेडी विराज. चलो लगो डांस में जाता बाय. अच्छा डांस करो ठीक है. बेस्ट ऑफ लक. कि हर परिस्थिति में खुश रहना चाहिए, हिम्मत रखनी चाहिए और हमेशा मुस्कुराना चाहिए. So before performing the performance, I would like to call junior KG students to introduce their dance. Good afternoon, everyone. I am everyone. My name is Divika Papi from Naleli. हर कदम पर जैसी बच्चे दूर पहली देखते ही दिल गए बस ये थाम लो तूने हमारी. तक तक आइए नजारे मिल जाए जिंदगी में ऐसे पहले तारे. From Naleli, me and my lovely little star perform lovely song. Say all is well, all is well, all is well. Say thank you, thank you. तो आइए जोरदार तालियों के साथ हमारे छोटे सितारों का स्वागत कीजिए. विराज चालू का. करके गोल को करके गोल सीटी पर जाके बोल. लाइफ को आउट ऑफ कंट्रोल ऑटो को करके गोल ऑटो को करके गोल सीटी पर जाके बोल.
Parents, please give them a big round of applause. मेरा फर्स्ट स्टँडर्ड के स्टुडंट्स के पेरेंट्स तर गाईज माझा आता 1% राहिलेला आहे आणि मी समोरचा ब्लॉग काही शूट करू नाही शकत. हा माझा भाऊ. तर मी सांगणार होतो की बा 1% चार्जिंग राहिली, आता ब्लॉग नाही बनत. तर हा ब्लॉग इथं एंड करायला लागेल मला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाबा पीस आउट. गुड